तर एका बाजूला आपण पाहिलेल्या जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीची माहिती सुनेत्रा पवार यांना देण्यात आली नव्हती, ज्यामुळे पक्षामध्ये नाराजीचं वातावरण आहे। महायुतीमधील ही नाराजी योग्य नसल्याचं पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय। यावर यापुढे असं होणार नाही, योग्य समन्वय साधला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, राष्ट्रवादीमध्ये अलबेल नाहीये, पण या संदर्भात थेट पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांना गाठलेलं आहे। या संदर्भातलं कारण काय, या मागचं कारण काय? आपण बघतोय की रात्री उशिरा पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती। या भेटीमध्ये एकूणच त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण मंगळवारी जेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले होते, त्याच्यानंतर जयंत पाटील देखील आले होते आणि दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र येत आहेत की काय अशी चर्चा देखील रंगलेली बघायला मिळाली। मात्र या गुप्त बैठकीमध्ये नेमकं काय झालं या संदर्भात कुठलाही संदर्भ जो आहे तो सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही किंवा त्यांना कळवलं गेलं नाही, आणि त्यामुळेच ही नाराजी जी आहे ती एकीकडे बघायला मिळते। एकीकडे सुनेत्रा पवार नाराज आहे, त्यांचं म्हणणं आहे की जर समन्वय साधायचा असेल महायुतीमध्ये तर तेवढी पारदर्शकता असणं अपेक्षित आहे। बैठक जर होणार होती तर याची पूर्वकल्पना सुनेत्रा पवार यांना का दिली गेली नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत ते पार्थ पवार यांनी उपस्थित देखील केलेले बघायला मिळतात। मात्र यापुढे समन्वय हा साधला जाईल आणि सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत योग्य त्या पद्धतीनं जे आहे ते मेसेज देखील दिले जातील, अशा संदर्भात खरं तर मुख्यमंत्री यांनी एक मत जे आहे ते आपलं व्यक्त केलेलं बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे ही भेट जी आहे ती काहीशी नाराजी संदर्भात असल्याचं देखील म्हटलं जाऊ शकतं। जी, धन्यवाद वैदेही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।